जरांगे पाटलांचं शेवटचं आंदोलन मराठ्यांसाठी मोठा दणका. मराठा समाजानं आस लावलेली होती, जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्णरित्या न्याय मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण किंवा आपलं आंदोलन थांबवणार नाहीत. पण मनोज जरांगे पाटलांनी आता सांगितलंय की आता माझं शेवटचं उपोषण. पण नेमकं असं काय झालंय की ज्यामुळे मनोज जरांगे पाटील आपलं शेवटचं उपोषण करतायत आणि उपोषण सोडून देतायत, आंदोलन सोडून देतायत. मराठा समाजाचं शेवटचं एक आंदोलन मोठं होणार आहे आणि ते आंदोलन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांत बसणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहेत. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आपण आजपर्यंत ऐकलंय, पाहिलंय किंवा अनुभवलंय. या आंदोलनामध्ये कितीतरी अडचणी मनोज जरांगे पाटलांच्या समोर आलेल्या होत्या. कितीतरी सरकारनं त्यांना डावपेचत आणायचं काम केलेलं होतं आणि सरकारनं त्यांना घरीच बसवण्याचं काम बऱ्याच वेळेस करण्याचा डाव आखलेला होता. मात्र हे सगळं मनोज जरांगे पाटलांनी धुडकून लावलं आणि आपल्या समाजाच्या ताकदीवर, आपल्या मराठा बांधवांच्या ताकदीवर मनोज जरांगे पाटलांनी ते आंदोलन उभं केलं. सरकारला जाब विचारला आणि काही प्रमाणामध्ये मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला. पण याच मराठा समाजाला न्याय मिळाल्यानंतर आता पुढची भूमिका काय असणार आहे आणि अजूनही काही मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही किंवा जी अपेक्षा आहे तशा प्रकारचं ईडब्ल्यूएस असेल किंवा एससीबीसी असेल यामध्ये न्याय मिळालेला नाही आणि कुणबी प्रमाणपत्र सुद्धा काही प्रमाणामध्ये मिळालेले आहेत, तर काही प्रमाणात त्याला व्हॅलिडिटी मिळालेल्या नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न अजूनही शिल्लक असताना मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय, ज्या वेळेस म्हणजे 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याची गेल्या वर्षीची तारीख होती, त्याच 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी स्वतःचं शेवटचं उपोषण करणार आहेत, अशा प्रकारची माहिती आहे. आणि याचं कारण मी जर आपण ऐकलं तर या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांनी ठरवलेलं आहे की आपल्याला सगळा जे आहे ते फाडसा पाडायचा आहे. म्हणजे आजपर्यंत मराठा समाजाचे जोपर्यंत लढा इथपर्यंत आलेला आहे तो लढा पूर्णत्वाला नेण्याची वेळ आलेली आहे, अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील का चळवळ सोडणार आहेत का? मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजावर कुठेतरी चुकीचं काम केलंय का? त्याच्यामुळे काही बंद केलंय का? तर असं नाही. मनोज जरांगे पाटील आपलं आंदोलन चालूच ठेवणार आहेत किंवा आपली चळवळ चालू ठेवणार आहेत, मात्र आंदोलन संपुष्टात आणणार आहेत. मग याचा अर्थ काय? नेमकी चळवळ तर आहे, मग आंदोलन का नाही? अशा प्रकारचं का? तर मनोज जरांगे पाटलांनी जे काम हातात घेतले होते ते काम 60% तरी आतापर्यंत पूर्णत्वाला गेलेली आहेत किंवा पूर्ण झालेले आहेत. पण जे उरलेले 40% प्रमाण आहे त्या 40% अजूनही काही दिवस लागतील आणि जे 29 ऑगस्टला उपोषण मनोज जरांगे पाटील स्वतः शेवटचं करणार आहेत, त्या उपोषणामध्ये सुद्धा काही 20% कामं पूर्ण होतील, अशा प्रकारचा अंदाज लावण्यात येतो किंवा लावण्यात आला पाहिजे. आणि त्यानंतरचे जे काही 20% काम आहे ते चळवळ किंवा कितीही आंदोलन केले किंवा काही केलं तरी सरकार त्याच्यावर पावलं उचलतंय की नाही, अशाच प्रकारची शंका आहे. आणि याच शंकेमुळे मनोज जरांगे पाटील नक्कीच पुढची भूमिका जी आपली आहे ते ठरवू शकतात आणि शेवटचं आंदोलन करू शकतात. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद.